बारामतीतील याच सुभद्रा मॉलच्या रस्त्यावरती जे अतिक्रमण केलेलं होतं किंवा अनेक गाडे होते त्याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच भाषणामध्ये सांगितलं होतं की उद्या सकाळपर्यंत हे सगळं अतिक्रमण बाजूला करा। आपल्या सुभद्रा मॉलच्या समोर तिथं आपण ब्युटिफिकेशन करतोय, कोण येतंय तिथं गाडा लावतोय, सगळे आपली झाडं तुडवतोय, काही बघेना। म्हणजे आम्ही काय पैसे झाडाला लागलेत का काय कोणाला माहिती। मी यांना सगळ्यांना सांगितलं, त्यांना एकदा वॉर्निंग द्या, उद्यापासून एक गाडा तिथं लागता कामा नाही। आणि अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या होत्या, त्यानुसार हा रस्ता आता मोकळा श्वास घेतोय। कारण हे गेल्या अनेक दिवसापासून व्यापारी प्रवासी आणि त्याचबरोबर अनेक व्यावसायिकही सांगत होते की या ठिकाणी जी वाहतुकीची कोंडी होत होती त्या कोंडीमुळे या ठिकाणी येणं जाणंही लोकांना शक्य होत नव्हतं। अनेक फळांच्या गाड्या किंवा फळांचे क्रेट रस्त्यावरती असल्यामुळे देखील हा सगळा रस्त्याची कोंडीचा भाग येत होता आणि तो दूर व्हावा अशी लोकांची मागणी होती। आणि त्यानुसार आज सकाळपासून बारामती नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं ही कारवाई सुरू केलेली आहे। आणि आपण पाहू शकतो की हा रस्ता काल होता त्यापेक्षा कितीतरी प्रमाणात आता तो मोकळा झालेला आहे। आणि बारामती नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं ही सगळी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली आणि सुभद्रा मॉलच्या समोरचा हा रस्ता मोकळा केलेला आहे। काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याचीच सूचना केली होती आणि त्या सूचनेची अंमलबजावणी आज सकाळपासून या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीनं केली जाते। त्यामुळं या ठिकाणी जो हा रस्ता आहे तो रस्ता पूर्णपणे मोकळा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहू शकत असू तर या ठिकाणी नगरपालिकेनं काही दुकानं उभा केलेली आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी भाड्याने ही सगळी दुकानं घ्यावीत आणि त्या बदल्यात त्या ठिकाणी जे विक्री करायची ती विक्री करा। परंतु आणि इथं आपण गाळे काढलेले ते जे दुकान आहेत ते गाळे ज्याची ताकद असेल त्याने आमचा महिन्याला काय भाडं देऊन तो गाळा घ्यावा, इथं फळं विकावी, भाजीपाला विकावं, आणखीन काय विकावं ते विकावं, पैसे महिन्याच्या महिन्याला आमच्या सीओकडे आले पाहिजे। कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिक्रमण करू नका असं अजित पवारांचं म्हणणं होतं आणि त्यानुसार आज ही सकाळपासून मोहीम सुरू झाली आहे आणि हा रस्ता कुठेतरी सगळा मोकळा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। बारामतीतील भिगवण रस्त्यावरील सुभद्रा मॉलचा हा परिसर गेली काही महिने काही वर्ष सातत्याने इथे नवनवीन व्यावसायिक वाढत गेल्याने येथील खाऊ गल्ली देखील गर्दीची झाली आहे। संध्याकाळी या ठिकाणी एवढी गर्दी असते की लोकांना येणे जाण्यासाठी सुद्धा रस्ता नसतो। अनेकदा वाहने समोर आली तर काही वेळ वाहतुकीची कोंडी होते। मुळात इथं नव्यानं सुरू झालेल्या स्ट्रीट फर्निचरमुळे देखील रस्ता आपोआपच अरुंद झाला असून त्या स्ट्रीट फर्निचरवर असलेल्या दुकानामुळे दुकानापुढे उभ्या असलेल्या गर्दीमुळे आणि अस्ताव्यस्त लावलेल्या गाड्यांमुळे हा रस्ता अधिकच कोंडीचा बनत चालला होता। आता मात्र हा रस्ता सोयीचा बनेल असं मत प्रवाशांचं आहे। एकंदरीत अजित पवारांनी सांगितलं आणि अवघ्या 10 तासात अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी या सूचनेची अंमलबजावणी केली।